आपली स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. यानंतर होणारा तळेगाव आणि मरियाई गुळसुंदे या स्पर्धेचं उद्घाटन रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा उमाताई मुंडे, त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पद्माताई पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली. कैरा गावच्या सगळ्या आमच्या महिला, त्यानंतर सुरेशदादा पाटील, सगळी मंडळी, संदीप शेठ मुंडे आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बाळू धांडे नाशिकवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते उद्या इथे येतील आणि सुप्रीमोला एखादं कोणतरी आमदार ते आणतीलच, आपण पाहतो त्यांना. पण उद्या परवा महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे या सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. आणि अजिंक्य बोर्ड आमचे पुण्यावरून लाईव्ह बघतायत, त्यांनाही धन्यवाद. बरेच जण प्रयागराजवरून लाईव्ह मॅच बघतायत. आमचे योगेश मुरकुटे, विशाल मुरकुटे जे प्रयागराजला गेलेले आहेत दर्शन घेण्यासाठी. वळूया मॅचकडे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत. प्रथमेश पाटील सरपंच आणि नाना महाडिक यांना विनंती असेल की आपण विनय पाटील यांचा संघ मला वाटतं पराभूत झाला, थोडं टेन्शन मध्ये आहेत. पुढच्या मॅच साठी विनय पाटील आणि वाशुली टीमला शुभेच्छा. गावदेवी तळेगाव आणि मरियाई गुळसुंदे. चला मॅच चालू करा पंच. आमचे अविनाश सर आणि नरेश म्हात्रे आणि अरुण सर पारिंगे, अविनाश पारिंगे आणि नरेश म्हात्रे. प्रत्येक षटकाराला 100. बघूया सुरुवात कशी होते. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू होता. बॅकफुट लावून कट करायचं होतं चेंडूला गलीमध्ये. डावखुरे आताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला उभा आहे. सौरभ सुर्वे आणि आतिश पाटील नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. फलंदाजी करतोय संघ मरियाई गुळसुंदे. प्रत्येक षटकाराला 100. नाना महाडिक चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू थर्डमॅन सीमा रेषे पलीकडे जाईल. जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य. आणि इथे नरेंद्र पाटील यांच्या आम्हाला फटक्याची आठवण आली. 4 धावा. 2 चेंडूंचा खेळ संपलाय टीम मरियाई गुळसुंदे संघाच्या. भूषण पाटील यांच्याकडनं लगातार 3 विकेटसाठी 500चं पारितोषिक आलेलं आहे. आणि पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. प्रेक्षकांची गर्दी. हे मैदान ऐतिहासिक आहे संतोषजी, कारण या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी. रिव्ह्यू मागवला का? येस नरेंद्र बघा. वाईट साठी 3ऱ्या पंचांची गरज मागवलेली आहे. सागर पाटील आमचे आणि नरेंद्र पाटील पुन्हा एकदा फॉर्मला आलेली कैरे टीम. विकी पाटीलला बाईक मिळालेली आहे. वळूया. चांगला फटका विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. दिला रिझल्ट. धाव फलकावरती धावा आहेत. 5 धावा. गोलंदाज तयार. अभि कडपे संतोषजी आपण बघतोय. अभिजित कडपे हा तळेगाव टीमचा खेळाडू आहे. चांगला गोलंदाज आहे. मस्त फटका. हा फलंदाज खूप चांगली फटकेबाजी करतोय. क्रिकेटचं सौंदर्य त्यानं आतापर्यंत प्रस्थापित केलंय मैदानावरती. 2 चेंडू. सौरभ सुर्वे, पण असं वाटतं की सौरभ गांगुली आलाय की काय. 2 चेंडू त्यानं चौकार खेचलेत थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून सौरभ सुर्वे या फलंदाजाने. नऊ धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. हा चेंडू यावेळेस मात्र वाईट. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. 10 धावा धावफलकावरती आपण बघतोय. पहिलं षटक इथे सुरू आहे आणि
पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना मरियाई गुळसुंद टीम पोहोचलेली आहे ती 10 या धावसंख्येवरती. एकही विकेट त्यांनी आतापर्यंत गमावली नाही आणि 10 धावा एक चांगली सुरुवात त्यांच्याकडून. अभि कडपे फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा नक्कीच मिळतील. पंचांचा 4 धावांचा इशारा. तिसरा चौकार या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 14 धावा पहिलं षटक इथे चालू आहे. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 14. संदीप पाटील आपण बघतोय मध्यम गती गोलंदाज. टॉसच्या अगोदर त्यांनी सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. ते संदीप पाटील गोलंदाज तयार पुन्हा एकदा. त्याच दिशेनं शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. इथे विकेट किपर त्या ठिकाणी आला. गलीतल्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला उचललं. 1 धाव पूर्ण केली आणि पहिलं षटक इथे संपलंय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 15 धावा. कुंदन पाटील करण पाटील दिसत नाहीयेत. आलेत ना? येस. सागर पाटील नक्कीच. छोटी छोटी मुलंही आलेली आहेत. पूर्ण अख्खाचं गाव कैरे. मगाशी महिला पण बऱ्याच संख्येनं होत्या. जवळजवळ 30-40 महिला इथे उपस्थित होत्या. आणि आपला गॅस सिलेंडर गजाभाई. मी तोच प्रश्न मला पडला की गजाभाई कुठे गेला. गजा गेला का काय पुण्याला. पण गजा इथे सपोर्ट करण्यासाठी आहे. आज बगलस काय तो डगलस मरिलियर झिम्बाब्वेचा केस खूप छान हिरवा तुरा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 15 धावा धावफलकावरती आहेत त्या टीम गुळसुंदे संघाच्या. भूषण पाटील यांच्याकडनं 500 आहेत हॅट्रिकसाठी. प्रवीण पाटील, प्रमोद पाटील, प्रमोद चव्हाण, रुपेश चव्हाण सदस्य आहेत गुळसुंदे ग्रामपंचायतीचे. त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात टीमसाठी आणि या स्पर्धेला पण. पहिले षटक संपले संतोषजी आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 15. सुरुवात चांगली केली आहे टीम गुळसुंदे संघानं. सुधीर गरुडे आमचे सिक्युरिटी इन्चार्ज यांच्याकडनं त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे हॅट्रिकसाठी 500 रुपये. गरुडे आमचे धन्यवाद. वळूया मॅचकडे. भावेश पाटील टाइमपास करू नका प्लीज. भावेश चांगला गोलंदाज आहे. शॉर्ट पिच चेंडू इथे खांद्याचा उपयोग केला जातोय आपण पाहताय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. 15 धावा. सुदर्शन पाटील ताऱ्याचे आमचे मित्र साथी स्कोरर चांगली माहिती सांगत असताना. यावर्षी सिद्धू 11 कैरे खूप फॉर्ममध्ये. कारण बऱ्याच स्पर्धेमध्ये त्यांनी बाईक असेल. चांगला फटका मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. डाव्या हाताचा फलंदाज सौरभ सुर्वेच्या बॅटमधनं आल्या. पुन्हा एकदा 4 धावा फॉर्म मध्ये. खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग आमचे डीजे एकवीर आहे ना आई एकवीरा डीजे त्यांच्याकडून चांगली चांगली गीतं वाजवली जात आहेत. त्यांनाही धन्यवाद देऊया. कारण मी यासाठी कुंदन यासाठी मी बोललो की फॉर्ममध्ये बऱ्याच टुर्नामेंटमध्ये नाईटला खेळलेले यावर्षी टीम कैरे. अजूनही न्यू इंट्रा बाकी आहेत. बघूया. नक्कीच चांगला खेळ बाईकच्या रूपात. पण एक बाईक मिळालेली आहे कैरे गावाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा. सिद्धेश पाटील आणि रोहित पाटील पॅकर्स. सिद्धू 11 काय टेन्शन घ्यायची गरज नाही. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण बघतोय चांगलं मैदान आणि या मैदानावरती सुरू असलेली ही SDP ट्रॉफी सुरेश दीनानाथ पाटील ग्रुप 9961 आणि यांच्या ग्रुपनं आयोजित केलेली फार मोठी दिमागदार स्पर्धा. चांगला फटका इथे मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल असं वाटलं पण खूप चांगला क्षेत्ररक्षक त्यांना पुढे येऊन चेंडूला अडवलं. 1 धाव मिळतीये
आणि या एका धावेच्या बरोबरीनं मरियाई गुळसुंदे टीम एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. एकही विकेट त्यांचा आतापर्यंत गमावला नसताना धावा आहेत त्या 21. आमचे 24 लाईव्ह इव्हेंट्स 2.5 लाखाचा टप्पा पार केलेला आहे. 3 लाखाचाही टप्पा मला असं वाटतं पार झालेला आहे. सुदर्शन आपण पाहतोय त्यांचा, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. दुसरं षटक इथे सुरू आहे भावेश पाटीलचं. खराब चेंडू, जास्त खांद्याचा उपयोग केला जातोय. पण वाईटचा इशारा करतायत आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं धाव फलकामध्ये वाढ होईल. धावा होतील त्या 22 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक इथे सुरू असताना तळेगाव आणि गुळसुंदे या 2 टीम दरम्यान सुरू असलेली ही लढत आपण पाहतोय. तिसरी आजच्या रात्रीची लोअर फुलटॉस चेंडू, खूप चांगला चेंडू, कुठे त्याला फेकायचा या संभ्रमामध्ये. आखिरकार इथे मनीष पाटील ने चेंडू अडवला. पण त्यानं चेंडू अडवला, त्यालाही विश्वास नव्हता की चेंडू मी अडवला का, कारण तो संभ्रमात होता की चेंडू अडवला तर कुठे मारायचा. पण काही असो, त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पॉइंटला क्षेत्ररक्षण अगदी झोपला नाही पाहिजे, त्यानं डोळ्यामध्ये तेल टाकून क्षेत्ररक्षण केलं पाहिजे आणि तसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं तो पाटील मनीष यांनी. रोहित पाटील, सिद्धू पाटील आणि मगाशी मी उल्लेख केला की यावर्षी खूप नाईट टुर्नामेंट त्यांनी खेळलेले आहेत आणि त्याचं श्रेय जातं ते सिद्धू आणि रोहित यांना. धावफलकावरती धावा, 2 षटकांचा खेळ मला असं वाटतं इथे अजूनही सुरू आहे. 22 धावा धावफलकावरती. सुदर्शन पाटील आमचे ताऱ्याचे एक चांगले स्कोरर माहिती सांगत असताना गोलंदाज भावेश पाटील तयार. सुरेश दादा यांची क्रेज बघा. गोलंदाज, खूप चांगला फटका. अगोदर असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून फलंदाज शुभम सुर्वेच्या बॅटमधनं आलेला हा अगदी चांगला षटकार. 6 धावांसाठी 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मरियाई गुळसुंदे टीम 1 बाद. खूप चांगला फटका या ठिकाणी. 6 धावा शुभम सुर्वे आणि त्याच्या जोडीला आहे तो सौरभ सुर्वे. दोन्ही बंधू आहेत, पण इथे खूप चांगला षटकार मारला उजव्या हाताच्या फलंदाज शुभम सुर्वेनं. 6 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. गुळसुंदे टीम आता चांगली फलंदाजी या मैदानावरती करते. षटकार चौकार खेचतायत. डाव्या हाताचे सौरभ यांनी 3 चौकार मारले. टीमची धावसंख्या 1 विकेटचं पतन झालं असताना झाली आहे ती 28 धावा. वेळेचंही महत्व आहे, याची नोंद घ्या प्लीज. करणजी जुनगरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. करण जुनगरे, अतुल पाटील सुद्धा फॉर्म मध्ये आहेत यावर्षी. अतुल पाटील, करण जुनगरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. कसलकणचे आहेत काय, त्यांना विनंती असेल. मित्र परिवार, धावफलकावरती धावा 28. षटक दुसरं सुरू आहे. प्रत्येक षटकाराला नाना महाडिक यांच्याकडनं आता 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या टीमचे पॅकर आहेत नाना महाडिक आणि सरपंच प्रथमेश पाटील. चला वळूया मॅचकडे. षटक तिसरं सुरू आहे. शुभम मांडे, तळेगाव टीमचा हा खेळाडू शुभम मांडे. बघा व्यासपीठावरती सगळे मान्यवर बसलेत, त्यांचं मनापासून स्वागत. आणि वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. चांगला चेंडू खोदून काढला. हलक्या हातानं कट केलं चेंडूला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आला, त्यानं चेंडूला अडवलं. 1 धाव या ठिकाणी मिळाली तळेगाव टीमच्या विरोधात खेळताना मरियाई गुळसुंदे टीमला. एका धावेच्या घेतली ना, 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलं. तिथे कुठली धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. तिसरं षटक.
चांगला फटका, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो शॉर्ट हँडमॅन फाईनच्या लेगच्या दिशेमध्ये. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि आता 29 धावा. टीमची धावसंख्या मात्र होतीये ती 29 धावा. तेच 29 धावा धाव फलकावरती. 24 लाईव्ह इव्हेंट्स. खूप चांगली क्लिअरिटी. वागे आमचे वर्गमित्र. धाव फलकावरती धावा आहेत 29. यानंतर होणारी मॅच. खूप खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. हलक्या हाताने फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. एक धाव या ठिकाणी मिळेल लेग बायच्या रूपात आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा होतील त्या 30 धावा धाव फलकावरती. यानंतर होणारी मॅच गारमाता कराडे आणि RSK एंटरप्राइजेस वयाळ या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी हे सत्र संपल्यानंतर लगेचच यावं. वयाळ आणि गारमाता कराडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण तातडीनं हे सत्र संपल्यानंतर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. शुभम मांडे तयार. पुन्हा एकदा मोहपाडा. मार्केट एंड कडनं इथे हवेमध्ये विकेट किपर चेंडूच्या खाली. कोणी झेल घ्यायचा हे कॉलिंग मात्र झालं नाही आणि त्याचा परिणाम डाव्या हाताचा जो फलंदाज सलामीला आलाय शुभम सुर्वे याला, सौरभ याला अजूनही संधी मिळतीये. आणि या एका धावेच्या बरोबरीनं आता तळेगाव टीमच्या विरोधात खेळताना मरियाई गुळसुंदे टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 30 धावा. 31 धावा. 31. मरियाई म्हटल्यानंतर चांभिवली असं नाव सहज येतं, परंतु इथे मरियाई गुळसुंदे आपण बघतोय. आणि छकड्याच्या शर्यतीचे जे कॉमेंटेटर आहेत ते आमचे अनंत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इथल्या पेक्षा तिथे जास्त कमाई आहे. ते अनंत पाटील यांचं स्वागत. चांगला फटका पण टायमिंग मात्र चुकलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र दुसरी धाव या चेंडूवरती घेतली जाईल आणि या 2 धावांच्या बरोबरीने आता गुळसुंदे टीम पोहोचलेली आहे. 1 बाद 33. आता धावा रोखल्यात. गोलंदाजांनी आता चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकात धावा आल्या अभिच्या 15, त्यानंतर आल्या 13 धावा. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवात चांगली केली आहे शुभम मांडे गोलंदाजांनी. शुभम मांडे मॅन ऑफ द सिरीज साठी यावर्षी बाईक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. शॉर्ट पिच चेंडू टाकतोय पण क्षेत्ररक्षण तेवढ्या ताकदीचं शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होईल. मस्त चेंडूला हिट केलं आणि इथे अजून एक विकेटचं पतन. अजून एक फलंदाज बाद झाला तो मरियाई गुळसुंदे टीमची धावसंख्या आहे 2 बाद 33. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झाले 33. या दरम्यान गुळसुंदे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सतीशदादा साठे, त्याचबरोबरीने जितूदादा गाताडे MSCBचे आमचे कर्मचारी जितूदादा गाताडे आणि विद्यमान सदस्य सतीशदादा साठे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यावर. लगातार 3 षटकार जर का आले तर अनिल तांडेल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज फलंदाजांना दिला जाईल. नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी होतोय आणि आपण बघतोय की शेवटचा गोलंदाज या ठिकाणी येतोय मनीष पाटील, ज्यानं क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं पॉईंटच्या रिजनमध्ये. तो मनीष पाटील त्याच्यावरती आता विश्वास ठेवलाय. 33 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकात केवळ 5 धावा खर्च केल्या गोलंदाज शुभम मांडेनं. शेवटचं षटक आता कशी गोलंदाजी पडणार या मैदानावरती हे पाहणं फार गरजेचं आहे. हरिश्चंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्वागत. चांगला फटका सीमारेषेच्या पलीकडे जाईल का चेंडू जज करतायत. खूप चांगला झेल पकडला रोहित कडपेनं आणि पहिला धक्का दिला मनीष पाटीलनं आपल्या गोलंदाजीवरती.
33 धावा आहे टीम गुळसुंदेच्या. धावसंख्येला आता थोडासा आलेख जो आहे ना तो उतरता पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात धावा आल्या 15, त्यानंतर आल्या 13, त्यानंतर आल्या मात्र 5 आणि टीमची धावसंख्या झाली ती 33. DJ एकवीर. टेन स्टार मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे. सुरेश पाटील बघा आपण व्यासपीठावर त्यांना पाहतोय. एक खूप चांगलं मोठं काम त्यांच्या गावाने आता करण्यास सुरुवात केलेली आहे. ती मंदिर जे आहे प्राचीन मंदिर ते बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे योगदान कैरेगाव आणि इतरही बऱ्याचशा दानशूर दात्यांनी दिलेलं आहे आणि त्याने आपण धन्यवाद दिलं पाहिजेत. कारण एक मोठा चांगला निर्णय त्यांच्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे आणि एक चांगलं सुसज्ज असं मंदिर आपण काही दिवसामध्ये सिद्धेश्वरीचे बेलनतारा आणि दिव्या अंतराच्या मध्ये आहे त्यांचं मंदिर आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. पहिलं षटक 15 धावा देऊन गेलं. त्यानंतर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. धावसंख्या झाली मात्र आता 34. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. सुरुवात चांगली केली मनीष पाटील डाव्या हाताचा हा गोलंदाज पण त्याच्यावरती प्रहार. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. फलंदाज बंटी पाटीलने आता षटकार मारलाय. टीमची धावसंख्या 2 बाद 3 बाद 40. धावा. षटक सुरू आहे 34. सुरुवात चांगली केली. आता आपण पाहतोय मनीषवरती हल्ला चढवला. ज्या मनीषनं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली त्यानंतर त्याच्यावरती हल्ला चढवलाय. 6 धावा. हे स्लॉग ओव्हर आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल फलंदाजांना. हा चेंडू चांगला होता. टप्पा टाकल्यानंतर चेंडू थोडा बाहेर काढला. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूला टप्पा पडल्यानंतर जी दिशा आहे ती मात्र वेगळी दिली. कारण चेंडूचा टप्पा बघा पडल्यानंतर तो बाहेर निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. 40 धावा धावफलकावरती टीम गुळसुंदे मरियाई या टीमच्या. 3 बाद 40. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान. गारमाता कराडे आणि वयाळ टीमला विनंती आहे की हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी यावं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या खाली. त्यानं चेंडू उचलला फेकला तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 41. 40 धावा. सुसज्ज असं मैदान. तेवढी चांगली स्पर्धा. चांगलं नियोजन या स्पर्धेचं आपण संतोषजी पाहतोय. नियोजन चांगलं आहे SDP ट्रॉफीचं. खूप चांगलं नियोजन. मोठा फटका लोवर फुल टॉस. चेंडू जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे असं वाटलं होतं आणि चेंडू हा म्हणता सीमा रेषा पार. 45 धावा. शेवट गोड केला. या सत्राची सुरुवात आपण पाहिली तर डॉट चेंडूनं झाली पण शेवट मात्र चौकारानं झालाय आणि अशा रीतीनं पहिलं सत्र संपलं. धावफलकावरती धावा 45. 46 ची गरज आहे जिंकण्यासाठी. गारमाता कराडे टीमचे कॅप्टन आणि वयाळ टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा शेवटची पुकार आहे. अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची आपण कृपया नोंद घ्यावी. आयोजकांची सक्त सूचना आहे की आपण वेळेवरती आला नाहीत तर पेनल्टी. यानंतर आपण वळणार आहोत ते मायक्रोफोन दुसऱ्या सत्राकडे. आपण ज्यावेळेस वळणार आहोत त्यावेळेला मायक्रोफोनवरती येतील कॉमेंट्रीच्या दुनियेतील महागुरू. आणि आजकाल कॉमेंट्री कमी पण लग्न साखरपुडे यांचे एक चांगले निवेदक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो संतोषजी चौधरी यांच्याकडे. इथे वयाळ टीम आलेली आहे. गारमाता टीमला विनंती असेल की आपण या. गारमाता टीम कराडे आपण टॉससाठी यायचं आहे.
शेवटचा कॉल. वयाल टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी कराडे टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण यावर, जर का आपण आला नाहीत आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली, 5 मिनिटांचा अवधी असेल. मी पुन्हा एकदा सर्व कर्णधारांना सूचित करतोय की इनिंग ब्रेक मध्येच टॉस केला जाईल याची दक्षता घ्या, आणि जो कर्णधार नसेल अपोजिट कर्णधाराला टॉस विन दिला जाईल. त्यामुळे वेळेला फार महत्त्व असेल, कारण 2 गटातील लढती आपल्याला पाहायला मिळतात. ई गटातून 3 मॅचेस आपल्याला संपन्न करायचे आहेत. डी गटातून 7 सामने आपल्याला संपन्न करायचे आहेत. त्यामुळे वेळेला फार महत्त्व असेल. टॉस या ठिकाणी केला जाईल. दोनही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय मारुती पाटील साहेब, आपणास मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल गारमाता कराडे आणि त्यांच्या विरोधात वयाल या 2 टीम दरम्यान करायचं आहे. सिक्युरिटी ऑफिसरचे आमचे ऑफिसर्स आदरणीय गरुडे साहेब यांचं इथे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर छकड्यांच्या शर्यतींचे आमचे समालोचक अनंत पाटील साहेब यांचाही सन्मान इथे करण्यात येईल या पाहुण्यांचा. आणि आमचे पांडुरंग पाटील ज्यांच्या सौभाग्यवती माया पांडुरंग पाटील ज्या सदस्य आहेत वासांबे ग्रामपंचायतीच्या, त्यांचंही इथे स्वागत करण्यात येईल. पांडुरंग पाटील साहेब. त्या अगोदर टॉस केला जातोय. सन्माननीय मारुती पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते RSK एंटरप्राइजेस वयाल आणि त्यांच्या विरोधात गारमाता कराडे. टॉस जिंकलाय वयाल टीमनं. दोनही टीमला आम्ही या मॅचसाठी मनापासून शुभेच्छा देतोय. 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. श्रीराम बलवली टीमचे अष्टपैलू खेळाडू आमचे मित्र सागर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. गरुडे साहेब यांना विनंती आहे, आपलं स्वागत इथे करण्यात येईल. आनंद पाटील साहेब आपलंही स्वागत करण्यात येईल. आणि आमचे धावशेठ पांडुरंग पाटील यांनाही विनंती आहे की आपलं सन्मान इथे करण्यात येईल या SDP ट्रॉफीमध्ये. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. सुरेश दादा पाटील म्हटलं की एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आणि ही पहिली टुर्नामेंट आपण पाहतोय अचानकच्या मैदानावर. जिल्हा रायगडची पंढरी असं म्हटलं जातं, रायगडचं लॉर्ड्स असं म्हटलं जातं. आणि या रायगडच्या लॉर्ड्सवर आपण पाहतोय की सुरेश दादा पाटील यांची ही ट्रॉफी SDP ट्रॉफी आपण पाहतोय. 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आदरणीय रामललित यादव यांचा इथे सन्मान करण्यात येईल. लगातार 3 विकेट जर गोलंदाजानं प्राप्त केल्या तर प्रशांत पाटील गुलसुंदे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. नाना महाडिक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. या ठिकाणी सन्माननीय अनंत पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खरं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रात ज्यांनी आपल्या आवाजाचा दबदबा नेहमीच ठेवला आणि आपल्या परिसराचं नाव अगदी उंच शिखरावरती पोहोचवणारे आमचे अनंत पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पांडुरंग पाटील साहेब ज्यांच्या सौभाग्यवती या सदस्य आहेत वासांबे ग्रामपंचायतीच्या, धावशेठ म्हणून त्यांना खरं तर प्रसिद्ध आहेत. वेळोवेळी सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान असतं. मैदानाच्या मधोमध तुम्हाला घेऊन जातो. सर्व पाहुण्यांचं स्वागत. प्रशांतजी खरात आहेत आमचे केळकर कंपनीचे मॅनेजर. त्यानंतर आमचे सुरेशदादा पाटील साहेब, गजाननजी पाटील साहेब, अविनाशजी पाटील, आमचे गुरुवर्य जोडे महाराज, या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत. प्रेक्षकांचं स्वागत करूया. मैदानाच्या मधोमध जाऊया जिथे तळेगाव औष भूषण पाटील यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आता वाढवलेलं आहे. गोलंदाज तयार आहे. 46 धावा करायच्या आहेत गावदेवी तळेगाव संघाला. पहिला चेंडू आपण बघितलं स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने ढकलला. सिंगल धाव घेतलेली, सुरुवात चांगली केलेली आहे. 1 धाव मिळते ती गावदेवी तळेगाव या संघाला. आणि त्यांच्या समोर आहे तो मरियाई गुळसुंदे ज्यांनी 45 धावा केल्यात. 46 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे तो तळेगाव संघाच्या बाजूला. सन्माननीय मारुती पाटील साहेब यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मारुती पाटील साहेब यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना मारुती वाघ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भावेश आणि
रोहन ही जोडी, रोहित कडपे आणि भावेश पाटील ही जोडी आपण पाहतोय. भावेशनं सिंगल घेतलेली आणि गोलंदाज आहे तो गुळसुंदे संघाचा आतिश पाटील. आतिश पाटील इथे मात्र फाईन लेगच्या दिशेनं सक्सेसफुल, पॉवरफुल. इथे मात्र आलाय हा चौकार तळेगाव संघासाठी. पहिली मॅच आपण बघितलं वाणिवली संघ जिंकलेला आहे. दुसरी मॅच कासप, तिसरी कोण जिंकणार? गुळसुंदे जिंकणार की तळेगाव जिंकणार? पण रोहित कडपे एक छोटा खेळाडू परंतु उपयोगी ठरतो नेहमी. तळेगाव संघाला त्याची दांडी गोल केलेली आहे ते गोलंदाज आतिश पाटीलनं. खरं तर विकेट या ठिकाणी गमावले, पण लाईव्ह 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून काही प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि त्या ठिकाणून त्यांची फरमाईश आले की अनंत पाटील जे बैलगाडा क्षेत्रात खूप चांगली कॉमेंट्री करतात त्यांनी इथे आपले काही 1-2 ओव्हर कॉमेंट्री केली पाहिजे अशी. आणि बैलगाडा क्षेत्राची क्रेज भरपूर आहे आणि तशी फरमाईश आम्हाला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक एन्जॉय करतात त्यांच्या माध्यमातून येते. नक्कीच त्यांचंही आपण स्वागत केलं पाहिजे. नवीन फलंदाज इथे आपण पाहतोय. खरं तर अंकित जोडी आणावी लागेल. आपले संतोष ठोंबरे त्यांची जोडी आहे मालतोटे वडगाव. माजी सरपंच रोहन कडपे आलेला आहे. रोहित गेल्यानंतर रोहन कडपे आलेला आहे. कडपे बंधूंना आता मात्र ही जी नय्या आहे ती पार करायची असेल तर 46 धावा करायची आहेत. कारण धावफलकावर आपण पाहतोय तर 5 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. अजूनही 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू शिल्लक असतील. सुदर्शन पाटील सांगतायत 21 चेंडू आणि धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. 46 धावांचा पाठलाग सुरू आहे. मर्याई गुळसुंदे संघाकडून आपण बघितलं सौरभ सुर्वेनं मस्त फलंदाजी केली होती. चौकार मस्त मारले होते 13 चेंडूंमध्ये 23 केले होते. इथे मात्र हा चेंडू चाललाय तो लिमिट ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलमुळे धावसंख्या आपण पाहतोय जसे जसे या कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये आजकाल आपण बघितलं तर विकेटपेक्षा डॉट बॉलला महत्त्व जास्त आहे. आणि क्रिकेट असं झालेलं आहे की षटकार, चौकार, डॉट बॉल नाही तर विकेट असं क्रिकेट झालेलं आहे. सिंगल डबलला महत्त्व दिलं जात नाही. ते मिड विकेटच्या दिशेनं आलाय हा लांबला गगनचुंबी षटकार. कायदा नव्हता, कलम नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. अचानकचं हे मैदान रायगडची पंढरी, क्रिकेटची पंढरी रायगड क्रिकेटची. आणि तिथे सुरू असलेली तिसरी मॅच आपण पाहतोय. अविनाश पारंगे यांचा स्वैर चेंडूचा इशारा. अरुण पारंगे, अविनाश पारंगे आणि नरेश मात्रे असे आमचे 3 पंच आणि चौथे पंच आमचे नरेंद्र पाटील. ज्यावेळेस आणीबाणीची परिस्थिती असते तेव्हा नरेंद्र पाटील लेदर क्रिकेट चांगले खेळलेले आहेत. चांगले धडे त्यांनी काही खेळाडूंना दिलेले आहेत. आता ड्रायव्हिंगचे धडे पण ते देत असतात ते आमचे नरेंद्र पाटील. त्यांचंही स्वागत करूया. शेवटचा चेंडू मालतोटे टाकत असावा आपल्या षटकातील तो गोलंदाज आतिश पाटील मर्याई गुळसुंदे संघाचा. आडव्या बॅटने खेळायचा होता. फुटवर्कचा वापर नाही परंतु ऑप्शनच्या बाहेर पंचांनी मात्र पुन्हा एकदा स्वैर असल्याचा इशारा दिलाय. 46 धावांचा पाठलाग करत आतापर्यंत आपण पाहतोय. एक गडी गमावताना तळेगाव संघ गावदेवी 13 धावांवर जाऊन पोहोचलेले आहे. म्हणजे अजूनही 33 धावा करायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील ते 19 चेंडू आणि 33 धावांची गरज. जागेवरनं खेळलाय चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय. ब्लॉक होलमध्ये टाकला होता चेंडू. आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय 14 होते. म्हणजे 32 धावा करायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी त्या तळेगाव संघाला मर्याई गुळसुंदे संघाच्या विरुद्ध. पहिली मॅच आपण बघितली होती आज SDP ट्रॉफीतली. उद्घाटन आपण बघितलं होतं बालकल्याण सभापती त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रायगड जिल्हा उमाताई मुंडे आणि आत्ताच्या या विद्यमान सरपंच वासंबे ग्रामपंचायत आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पद्माताई पाटील जिल्हा परिषद सदस्य, संदीप मुंडे साहेब, सुरेशदादा पाटील, अविनाशजी पाटील, कित्येक कैऱ्याचे त्यांचे सगळे ग्रामस्थ आणि या परिसरातील
पाहुणे मंडळींच्या वतीने महिला मालतोड्यात 30-40च्या वर महिला या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. आणि संदीप सुरेशदादा पाटील यांचं नियोजन आयोजन म्हटलं की एक वेगळंच असतं, ताकद असते त्यांची. आणि म्हणतात ना, आवाज आहे मोठा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा, गजर आहे मोठा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा, डंका वाजतोय नावाचा आमच्या सुरेश पाटलांचा. असे आमचे सुरेश पाटील बोले तैसा चाले, प्रत्येकाला मदत करणारे, प्रत्येक कार्यामध्ये धावून जाणारे सुरेशदादा पाटील. आणि त्यांची ही 9961 SDP ट्रॉफी आपण पाहतोय. गोलंदाज दुसरा मर्याई शुभम सुर्वे. शुभम सुर्वेचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, मिड विकेटला येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार तोपर्यंत बंटी पाटीलनं हा चेंडू उचललाय, सिंगल आलेली आहे ते आपण पाहतोय. तळेगाव संघासाठी गावदेवी तळेगाव 15 धावांवर जाऊन पोहोचलाय. 46 धावांचा पाठलाग करतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या आतिश पाटील याच्या षटकामध्ये 15 धावा आल्या, 14 धावा आल्या माफ करा. आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती अजूनही 31 धावांची. चेंडू शिल्लक असेल ते 17 चेंडू 31 ची गरज आहे. सुदर्शन पाटील वेगवेगळे पेन त्यांच्याकडे असतात, प्रत्येक बॉलसाठी त्यांच्याकडे वेगळा कलर आहे. हिरवा, लाल, पिवळा, निळा, पोपटी असे कलर घेऊन सुदर्शन पाटील येत असतात. तारा गोलंदाज आपण पाहतोय इथे दुसरं षटक टाकतोय मर्याई गुलसुंदे संघाचा शुभम सुर्वे. समोर आहे तो भावेश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला रोहन कडपे. भावेश पाटील जोरदार स्ट्रोक. लॉंगॉनला मालतोडे चेंडू चाललाय. थोडंसं साऊंड सिस्टम मध्ये आहेत आपल्या साऊंड बॉक्स. पहिली इथे धाव मिळालेली आपण पाहतोय ती भावेश पाटीलला. भावेश पाटील मालतोडे पोहोचतोय तो वैयक्तिक आपल्या 2 या धावसंख्येवर. आणि तळेगाव संघ 46 धावांचा पाठलाग करताना मर्याई गोलसुंदे संघाच्या समोर 16. 30 धावांची गरज. चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑनच्या वरून. अतिशय चांगला गगनभेदी असा हा उत्तुंग मारलाय तो रोहन कडपेने. दुसरा षटकार. बाराच्या नंतर आपला आवाज कमी असेल, बऱ्याच त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. सुरेशदादा पाटील यांनी जाणलेलं आहे. अहो काय फटका, तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खरं तर 4 धावा त्याने वाचवलेल्या आहेत आपल्या संघात, 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत त्या बंटी पाटील याने. आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज आहे 14 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे तळेगाव संघाला. शुभम गोलंदाजी करतोय. समोर आहे तो फलंदाज यावेळेस भावेश पाटील. 2 षटकार मारून नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे तो रोहन कडपे. लो फुल टॉस होता, कट करायचा होता चेंडू, समजलाच नाही फलंदाजाला. चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा पण चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही. 14 चेंडू 23. आता मात्र 13 चेंडू आणि 23 ची गरज आहे. गुलसुंदे संघानं आपण बघितलं मर्याई म्हटलं की जांभिवली आपल्या तोंडात बसलेलं असतं. पडिले वळण इंद्रिया सकळ असं आपण नेहमी म्हणतो. मर्याई म्हटलं की जांभिवली, पण ही मर्याई गुलसुंदे संघ आपण पाहतोय. 13 चेंडू 23 ची गरज असताना गली आणि पॉइंटच्या मधून चाललाय, कट केलाय. कोण म्हणतं की क्रिकेट फक्त चौकार षटकार आडव्या बॅटनच खेळले जातात, समोर खेळले जातात. गलीमध्ये कट केला चेंडू आणि हा मिळालेला आहे तो चौकार. सन्माननीय अनेश देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. त्यांनाही विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती यावं. 12 चेंडू 19. कित्येक पाहुणे, मी म्हणालो की सुरेशदादा पाटील यांची SDP ट्रॉफी म्हटलं ना की जेवढे बॉल पडतील त्याच्यापेक्षा पाहुणे जास्त येतील. दरवर्षी मागच्या वर्षी पण आपण बघितले, त्या अगोदर त्यांना आपण वडगाव जिल्हा परिषद प्रीमियर लीग आपण बघितलेली आहे. अशा कित्येक स्पर्धा आपण बघतो. इथे आमचे यश मालकर, आता नवीन जे समालोचक आहेत अंकित, त्यांचा पण आवाज आता ताकद जास्त आहे त्यांच्यामध्ये. प्रथमेश मोरे आहे आमचे. पॅडी तर सगळ्यांचे आवडते आहेत. जिथे कोणी नसेल तिथे पॅडी नेहमीच आमचे उपयोगी पडतात. दर्शन मालकर यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतो SDP ट्रॉफी 2025 मध्ये. गजाननची आता आपली गाणी चालू होतीलच.
गजानन आपण बघितलं सिलेंडर ना काय म्हणतात त्याला सर खास आकर्षण तोच आहे खरं तर ट्रॉफी नंतर त्याच्याकडेच आपण खास आकर्षण म्हणून बघतोय गजाबाई. नक्की नक्की. आणि सुरेश दादा पाटलांची ट्रॉफी म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे की आता गजानन आपल्याला दिसणार. गजा रे गजा काय तुझी मजा. 4 दिवस आपल्याला तो त्याच्याकडे आपण असणारच आहोत. जाऊया मैदानामध्ये. 12 चेंडू 19ची गरज आहे. तळेगाव संघ आडव्या बॅटना फटका खेळलाय. मिड विकेटला पुन्हा एकदा बंटी पाटीलनं अडवलाय. 12 चेंडू आणि 19 सिंगलच मिळालेली ती रोहन कडपेला. रोहन कडपे 14 आणि 46 धावांचा पाठलाग करताना 16 पोहोचलेला आहे. आणि ते 46 धावांचे पाठलाग करताना आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत त्या 28. अजूनही 11 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. ती गावदेवी तळेगाव संघाला. लाईव्ह मध्ये आपण पाहतोय गजाननला. रोहित आणि सिद्धूचा अतिशय जवळचा मित्र आहे. आणि बघा त्याचा मला तर तो काय तो रसेल सारखा दिसतोय आज गजानन. आडव्या बॅटनं मारलाय. आडव्या 360 आपण ज्याला म्हणतो. चाललाय फाईन लेगच्या दिशेने आणि अमिरीच्या दिशेने आलाय हा पुन्हा एकदा उपयोगी चौकार गावदेवी तळेगाव संघाला. करेगा तो भाई बनेगा असे आमचे सूर्यदादा पाटील साहेब. 10 चेंडू 14 धावांची गरज आपण पाहतोय. तळेगाव संघाला आता रोखावं लागेल. मरी आई जांभिली संघाला गुलसुंदे संघाला. आणि हा मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. बघूया झेल सुटलाय. कॅच सुटलाय की मॅच सुटले. कारण पकडो कॅचेस जितो मॅचेस. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण इथे मात्र झेल सोडलाय. काय होतंय नुकसान होतंय का. मरी आई गुलसुंदे संघाचा अंकित मालुसरे आमच्या शेजारी आहेत. जवळचं गाव आहे त्यांच्या गुलसुंदे संघ. प्रत्येकाला असं वाटतं आपला गाव जिंकावा आपला तालुका जिंकावा आपला महाराष्ट्र जिंकावा असं प्रत्येकाला वाटतं. परंतु आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. 9 चेंडू 13ची गरज. चेंडू हवेमध्ये आहे. आत आहे की बाहेर आहे. परंतु चेंडू चाललाय बाहेर. प्रेक्षक बनले दर्शक. 3रा षटकार मारलाय रोहन कडपेनं. 8 चेंडू 7ची गरज. चेंडू 7 धावांची गरज. असं वाटलं होतं की 46 धावा भरपूर होतील गुलसुंदे संघाला. परंतु तळेगाव संघ हार मानेल तो कसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना झेल पकडला जातोय. आता मात्र 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. फलंदाज बाद झाला. इथे आपण बघितलं तो रोहन कडपे ज्याने 3 षटकार मारले आणि धावा केल्या आपल्या संघासाठी. 9 चेंडू मध्ये 22 धावांची बहारदार खेळी करून तो मैदानातून बाहेर चाललाय तो रोहन कडपे. सात धावा जरी राहिल्या तरी कशा सोप्या नसतील गावदेवी तळेगाव टीमला. त्यासाठी हा चेंडू फार निर्णायक असेल. शेवटचे 7 चेंडू 7 धावसंख्येची. 12 धावा आतापर्यंत अजय शिगवणनं दिलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आतिश पाटीलनं दिल्या 14. शुभमनं त्यानंतर दिल्या 13 आणि या गोलंदाजाने आतापर्यंत 12 दिलेल्या आहेत. आता 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गावदेवी तळेगाव संघाला जिंकण्यासाठी 7च धावांची गरज आहे. आणि आता आला स्ट्राईक एंडला तो फलंदाज विनायक कडपे. हा तर खरं तर मोठा फलंदाज आहे विनायक कडपे ज्याच्यामध्ये मनगटामध्ये ताकद जास्त आहे. असं म्हणतात की तुमचं भविष्य तुमच्या हातांच्या रेषेमध्ये नसतं तर मनगटाच्या ताकदीमध्ये असतं. 7 चेंडू 7 धावांची गरज असताना चेंडू चांगला टाकला होता परंतु यष्टीरक्षकानं चूक केली. जिथे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज होती आता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती नुकताच क्रिकेटचे बघा कुठल्याही मैदानावर जा तुम्हाला एवढे प्रेक्षक मिळणार नाही. पण अचानकचं हे मैदान आहे ज्याला रायगड क्रिकेटची पंढरी रायगडचं लॉर्ड्स ज्याला म्हणलं जातं आणि प्रेक्षक पण तेवढे चांगले आहेत. आणि बघा ना खरं तर या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा असते ना त्या वेळेला प्रेक्षकांचा अगदी चांगला प्रतिसाद असतो. आणि आपण बघतोय आज जरी डी आणि गटातील मॅचेस असल्या तरी बलवलीवरून आमचे सागर पाटील नाईट आहे त्यांची अगदी 12ची पण अगदी लवकरच ते या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी दाखल झाले. ही मजा आहे या मैदानाची. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. हे मैदान ऐतिहासिक मैदान आहे. मोठमोठे खेळाडू प्रवीण तांबे सारखे खेळाडू या मैदानावर पण बघितलेत. ऋषी वैद्य सारखे खेळाडू बघितलेत. भरत राठोड भरत नेहर भरत वाघेला असे 4 भरत आपण या मैदानावर बघितलेले आहेत. मुंबईचे सगळे खेळाडू अविनाश जाधव असेल अभिषेकला तर माहितीच आहे. 6 चेंडू 6 सौरभ जो मगाशी फलंदाजी करताना 3 चौकार त्यानं मारले होते चांगली कामगिरी केलेली. 6 चेंडू 6
6 चेंडू 6 धावा. विनायक कडपेनं ओळखलं मोठ्या फटक्यांची गरज नाहीये, सिंगल घेतलेली ती विनायक कडपेनं. विनायकनं आपलं खातं खोडलंय आणि गोलंदाज सौरभ सुर्वेला मात्र ही मॅच जर त्यानं जिंकून दिली तर गुळसुंदे संघाचे पाठीराखे त्याला खांद्यावर घेतील. परंतु तळेगाव ही मॅच सोडेल असं वाटत नाही. गावदेवी तळेगाव आणि मर्याई गुळसुंदे संघानं 45 केल्या होत्या. 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. आडव्या बॅटनं मारलाय, अगोदरच शफल झाले. फाईन लेगच्या वरून हा विजयी षटकार ठोकलाय फलंदाज भावेश पाटीलनं आणि तळेगाव गावदेवी संघाने ही मॅच जिंकलेली आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आज आपण बघणार आहोत कराडे आणि वयाळ दोन्ही मातब्बर संघ. एका बाजूला महेश म्हात्रे, एका बाजूला सगळे आमचे कराड्याचे जे खेळाडू आहेत गार माता कराडे. दोन्ही संघ चांगले आहेत. इथे आपण पाहतोय की ही जी मॅच झाली मर्याई गुळसुंदे आणि गावदेवी म्हटलं की वयाळ येतो माझ्या तोंडामध्ये, गावदेवी तळेगाव या दोन संघांमध्ये आपण बघितली चांगली मॅच. सुरुवातीला असं वाटलं सौरभ सुर्वेने सुरुवात चांगली केली होती, फलंदाजी चांगली केली होती, परंतु 45 धावा पण कमी पडल्या.